मित्रांनो, मी प्राध्यापक शहा. शेअर मार्केटचे प्रशिक्षण या व्हिडिओ मालिकेचा पहिला भाग तुम्ही पाहताय. मी गेली 5 वर्षे शेअर मार्केटचे प्रशिक्षण देतोय. ज्यांना मला वैयक्तिकरित्या संपर्क करायचा असेल, त्यांनी या स्लाइडवर दिलेल्या ईमेल आय डी वरती मेल करावा. आता आपण शेअर मार्केटच्या प्रशिक्षण या मुख्य विषयाकडे वळूया. प्रथम शेअर मार्केट विषयी माहिती घेऊया. ज्या ठिकाणी कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी आणि विक्री केली जाते, त्या ठिकाणाला शेअर मार्केट असे म्हणतात. तुम्हाला BSE आणि NSE याबद्दल कल्पना असेलच. ही आपल्या भारतातील 2 मोठी स्टॉक एक्सचेंज आहेत, जेथे शेअर्स आणि इतर सिक्युरिटीजची खरेदी आणि विक्री केली जाते. थोडक्यात स्टॉक एक्सचेंज म्हणजे शेअर मार्केट असे म्हणायला हरकत नाही. स्टॉक एक्सचेंज मार्फत फ्युचर, ऑप्शन आणि म्युच्युअल फंड याही फायनान्शियल प्रॉडक्टची खरेदी आणि विक्री करता येते. शेअर मार्केट शिवाय कमॉडिटी मार्केट आणि करन्सी मार्केटमध्ये कमॉडिटी आणि करन्सीच्या फ्युचरचे खरेदीचे आणि विक्रीचे व्यवहार करता येतात. मित्रांनो, शेअर मार्केट संबंधी आणि त्यामध्ये जे व्यवहार केले जातात त्या संबंधी चर्चा करताना किंवा ऐकताना आपल्या कानावर अनेक शब्द पडतात. अशा काही शब्दांचे अर्थ आपल्याला माहीत असले पाहिजेत. समोरच्या स्क्रीनवर तुम्हाला हे शब्द दिसतील. त्यांचे अर्थ आपण समजावून घेऊया. बुल आणि बुलिश हे शब्द ज्या व्यक्तीचा कल शेअर्सची खरेदी करण्याकडे असतो त्यासाठी वापरले जातात. बेअर आणि बेरिश हे शब्द ज्या व्यक्तीचा कल शेअर्सची विक्री करण्याकडे असतो त्यासाठी वापरले जातात. या ठिकाणी एक मुद्दा लक्षात घ्यायचा. जेव्हा शेअर्समध्ये खरेदी वाढते तेव्हा त्याला तेजी म्हणतात. त्यावेळी शेअर्सची किंमत वाढते. या उलट जेव्हा विक्री वाढते तेव्हा त्याला मंदी म्हणतात आणि त्यावेळी शेअरची किंमत कमी होते. बाय आणि सेल हे शब्द खरेदी आणि विक्री याकरता वापरतात. त्यांना आणखीन 2 पर्यायी शब्द येथे दाखवलेले आहेत. ते म्हणजे लॉंग आणि शॉर्ट. लॉंग या शब्दाचा अर्थ बाय असाच होतो आणि शॉर्ट या शब्दाचा अर्थ सेल असा होतो. काही वेळा आपल्याकडे शेअर्स नसताना प्रथम आपण त्यांची विक्री करतो किंवा करू शकतो. त्यासाठी देखील शॉर्ट हा शब्द वापरतात. त्यानंतर पोझिशन यासंबंधी माहिती घेऊया. शेअरचे व्यवहार करताना गुंतवणूकदार जो पहिला सौदा करतो म्हणजे पहिल्यांदा ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये तो उतरतो त्यावेळी त्याने ती पोझिशन केली असे म्हणतात. हा पहिला सौदा खरेदीचा असू शकेल किंवा विक्रीचा असू शकेल. याच गोष्टीला त्या व्यक्तीने त्या पोझिशन मध्ये एंट्री केली असेही म्हणतात. त्यानंतरचा जो शब्द आहे स्क्वेअर ऑफ, तो जाणून घेऊया. समजा एखाद्याने पहिल्या सौद्यामध्ये ACCचे काही शेअर्स घेतले आहेत. त्यानंतर ACCचा हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्याला ACCचे हे खरेदी केलेले शेअर्स विकावे लागतील. या दुसऱ्या सौद्यानंतर व्यवहार पूर्ण होतो आणि आपणास फायदा किंवा तोटा हा होतो. या व्यवहार पूर्ण करण्याच्या प्रक्रियेला स्क्वेअर ऑफ करणे असे नाव दिलेले आहे. याला एक्झिट असेही म्हणतात. म्हणजे ACCच्या पोझिशन मधून त्या व्यक्तीनं एक्झिट केलं असं आपण समजतो. गुंतवणूकदाराकडील असलेल्या शेअर्सपैकी काही शेअर्स नफा सुरक्षित करण्यासाठी विकले जातात. उदाहरणार्थ, एखाद्याकडे ACCचे 100 शेअर्स आहेत. काही दिवसांनी त्यामध्ये प्रॉफिट होतोय असं दिसल्यानंतर ती व्यक्ती त्यातील काही शेअर्स विकण्याचे ठरवते आणि त्या शेअर्स मागे झालेला प्रॉफिट बुक करण्यासाठी ते शेअर्स विकले जातात. अशा प्रक्रियेला प्रॉफिट बुकिंग असं म्हणतात. त्यानंतर उरलेले शेअर्स नंतर ज्यावेळी अधिक फायदा होत असेल त्यावेळी विकता येतात. शेअर मार्केटचे व्यवहार 2 प्रकारे केले जातात. एक म्हणजे इंट्राडे आणि दुसरा डिलिव्हरी बेस्ड. इंट्राडेचे व्यवहार फक्त एका दिवसापुरते मर्यादित असतात. म्हणजे सकाळी 9:15 वाजता मार्केट सुरू झाल्यापासून
ते दुपारी 3:30 या मार्केट बंद होण्याच्या वेळेपर्यंत जे व्यवहार पूर्ण केले जातात त्यांना इंट्राडे ट्रेडिंग असं म्हणतात. जेव्हा गुंतवणूकदार इन्व्हेस्टमेंट करतात त्यावेळी ते शेअर्स अनेक दिवस, आठवडे किंवा महिने ठेवले जातात. याला डिलिव्हरी म्हणतात. जर एखादा व्यवहार दुसऱ्या किंवा अधिक दिवसापर्यंत जर वाढवला तर त्याला डिलिव्हरी बेस्ड व्यवहार केला असं म्हणतात. खरेदी आणि विक्री करताना तुम्ही दोन प्रकारच्या ऑर्डर्स देऊ शकता. एक लिमिट ऑर्डर आणि एक मार्केट ऑर्डर. लिमिट ऑर्डर देताना खरेदी किंवा विक्रीची विशिष्ट किंमत ठरवली जाते आणि त्या किमतीलाच तो व्यवहार केला जातो आणि तशी ऑर्डर आपण कॉम्प्युटरमध्ये भरू शकतो. मार्केट ऑर्डरचा जर व्यवहार करायचा असेल तर आपण ऑर्डर दिल्यानंतर आपली ऑर्डर ज्यावेळी घडत असते त्यावेळी जी शेअरची किंमत असते त्या किमतीला तो व्यवहार होतो. पुढचा शब्द आहे स्टॉप लॉस. ह्या शब्दावरून आपल्याला कल्पना आली असेल की ज्यावेळी आपल्याला तोटा होत असेल त्यावेळी तो तोटा कमी व्हावा किंवा होऊ नये याकरता स्टॉप लॉसचा उपयोग केला जातो. सिक्युरिटीचा व्यवहार केल्यानंतर अपेक्षेप्रमाणे नफा न होता व्यवहार तोट्याकडे जाऊ लागला तर ठराविक तोट्यापेक्षा अधिक तोटा होऊ नये यासाठी विशिष्ट किमतीला तो व्यवहार पूर्ण करून कमीत कमी तोटा होईल याची काळजी घेतली जाते. याला स्टॉप लॉस म्हणतात. स्टॉप लॉसची किंमत वेगवेगळ्या प्रकारे ठरवता येते. जेव्हा गुंतवणूकदार शेअर्सचे व्यवहार करतात ते व्यवहार दोन सेगमेंट मध्ये करता येतात. एक म्हणजे कॅश आणि दुसरा डेरिव्हेटिव्ह. कॅश ह्या सेगमेंटमध्ये शेअर्सची खरेदी विक्री होते आणि डेरिव्हेटिव्ह या सेगमेंटमध्ये फ्युचर आणि ऑप्शन्स या सिक्युरिटीची खरेदी आणि विक्री केली जाते. मित्रांनो, मागील काही स्लाइड्समध्ये माहिती देताना मी शेअर मार्केटचे व्यवहार, सौदा वगैरे शब्द वापरले. त्यातून तुम्हाला शेअर्सची खरेदी आणि विक्री करतात याची कल्पना आली. शेअर्सची खरेदी विक्री करण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते. एक म्हणजे ब्रोकर आणि त्या ब्रोकरकडे आपलं डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट. शेअर किंवा अन्य सिक्युरिटीजचे व्यवहार हे ब्रोकर मार्फतच होतात. त्यामुळं हे व्यवहार करण्यासाठी प्रथम ब्रोकरची निवड करावी लागते आणि त्याकडे डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट हे काढावं लागतं. ब्रोकरचे दोन प्रकार असतात. फुल सर्व्हिस ब्रोकर आणि डिस्काउंट ब्रोकर. फुल सर्व्हिस ब्रोकरची उदाहरणं द्यायची झाली तर शेअर खान आणि रेलिगर हे सांगता येईल आणि डिस्काउंट ब्रोकरची उदाहरणं द्यायची झाली तर झिरोदा आणि ट्रेडजिनी अशी नावं आपल्याला घेता येतील. यामध्ये फरक असा आहे की फुल सर्व्हिस ब्रोकरचे ब्रोकरेज जास्त असते आणि डिस्काउंट ब्रोकरचे ब्रोकरेज हे कमी असते. ब्रोकर निवडताना तीन गोष्टी महत्वाच्या असतात. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तो ब्रोकर आपल्याला फ्री चार्टिंग ॲनालिसिसचं टूल देतो की नाही हे महत्वाचं असतं. कारण हे ॲनालिसिसचं टूल आपल्याला डे ट्रेडिंग करताना फार उपयोगी पडतं. शिवाय इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी टेक्निकल ॲनालिसिस जे करावं लागतं त्यासाठी याचा फार उपयोग होतो. त्यानंतर ब्रोकर आपल्याला म्हणजे क्लायंटना किती चांगला सपोर्ट देतात आणि गुंतवणुकीबद्दल किती चांगला सल्ला देऊ शकतात या गोष्टीही महत्वाच्या ठरतात. या स्लाइडमध्ये तुम्हाला शेअर खान हा ब्रोकर जे चार्टिंगचं टूल देतात त्याचं छायाचित्र दाखवलेलं आहे. याच्यामध्ये इथे वरच्या बाजूला कॅन्डलस्टिक दिसतात. हे प्राइस दाखवतात. खाली MACD, RSI आणि स्टोकॅस्टिक असे विविध अभ्यास आपण वापरू शकतो. तसेच या बाजूला उजव्या बाजूच्या विंडोमध्ये आणखीन माहिती आपण पाहून त्याचा उपयोग करून चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग करू शकतो. मागे आपण ब्रोकरचा उल्लेख केला. त्याविषयी आणखीन थोडी तपशीलवार माहिती घेऊया. आपण ज्यावेळी ब्रोकर मार्फत
व्यवहार करतो त्यावेळी आपल्याला ब्रोकरेज द्यावं लागतं. मागे सांगितल्याप्रमाणे आपण 2 सेगमेंटमध्ये व्यवहार करू शकतो, कॅश आणि डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्हचे 2 पार्ट होतात, एक फ्युचर आणि दुसरा ऑप्शन. या वेगवेगळ्या सेगमेंटसाठी वेगवेगळ्या पद्धतीनं ब्रोकरेज आकारलं जातं. उदाहरणार्थ या चार्टमध्ये तुम्हाला दिसत असेल, कॅश या बाजूला आपण इंट्राडे आणि डिलिव्हरी अशा 2 प्रकारचे व्यवहार आपण करू शकतो. इंट्राडेला कॅशमध्ये पहिल्यांदा बाय करून नंतर सेल करणं आणि पहिल्यांदा सेल करून नंतर बाय करणं असे दोन्ही प्रकारचे व्यवहार होऊ शकतात. आणि या ठिकाणी आपण याला बाय बाजूला 20 पैसे आणि सेल बाजूला बाय बाजूला 2 पैसे आणि सेल बाजूला 2 पैसे असं ब्रोकरेज आकारल्याचं दिसतं. तसंच डिलिव्हरीमध्ये आपण फक्त एकच व्यवहार करू शकतो, म्हणजे पहिल्यांदा बाय करायचे आणि त्यानंतर पुढे दुसऱ्या किंवा त्यानंतर कधीही आपण हे विकू शकतो. परंतु पहिल्यांदा सेल करून आपण त्याची डिलिव्हरी घेऊ शकत नाही. फ्युचर्स किंवा डेरिव्हेटिव्हमध्ये मात्र इंट्राडे आणि डिलिव्हरीमध्ये पहिल्यांदा बाय आणि नंतर सेल किंवा पहिल्यांदा सेल आणि नंतर बाय असे दोन्ही व्यवहार आपण करू शकतो. डिलिव्हरीमध्ये देखील आपण पहिल्यांदा शॉर्ट आणि नंतर आपण ती पोझिशन बाय करून क्लोज करू शकतो. याकरता कशा प्रकारे ब्रोकरेज आकारलं जातं ते ह्या चार्टमध्ये दिलेलं आहे. सामान्यपणे ऑप्शनचं जे ब्रोकरेज असतं ते फिक्स्ड असतं, म्हणजे बाय बाजूला 30 रुपये आणि सेल बाजूला 30 रुपये किंवा जो काही रेट ब्रोकरचा त्यांनी ठरवलेला असेल ते ब्रोकरेज आकारलं जातं. ब्रोकरच्या कमिशन शिवाय बऱ्याच प्रकारचे टॅक्सेस आपल्याला द्यावे लागतात. त्याची यादी तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत आहे. सर्व्हिस टॅक्स, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स, स्टॅम्प ड्युटी, एक्सचेंज टर्नओव्हर चार्ज आणि सेबीचे चार्जेस असे 5 ते 6 प्रकारचे कर ब्रोकरेज बरोबर आपल्याला द्यावे लागतात. या स्क्रीनवरती मी एक उदाहरण दिलेलं आहे की हे कशा प्रकारचे ब्रोकरेज आणि टॅक्सेस आपल्याला द्यावे लागतात. इथे 100 शेअर्सची खरेदी केली 200 रुपये प्रमाणे असं गृहीत धरलेलं आहे. त्यासाठी आपल्याला 20,000 रुपये द्यावे लागतील. त्या 20,000 रुपये वरती अर्धा टक्क्याप्रमाणे 100 रुपये ब्रोकरेज होईल. 100 रुपयेच्या ब्रोकरेज वरती 15% प्रमाणे सर्व्हिस टॅक्स 15 रुपये लागेल. स्टॅम्प ड्युटी 40 पैसे, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स 5 रुपये, सेबीचे चार्जेस 4 पैसे, ट्रान्झॅक्शन चार्जेस 65 पैसे असे आपल्याला चार्जेस लागतात. या ठिकाणी बाय बाजूला एकूण ब्रोकरेज किती लागेल ते दाखवण्यात आले. उजव्या बाजूला सेल करताना टोटल ब्रोकरेज किती लागेल हे दाखवलेलं आहे. आणि या ठिकाणी दोन्ही बाजूचं ब्रोकरेज दाखवून या झालेल्या व्यवहारामध्ये म्हणजे 200 रुपये प्रमाणे आपण 100 शेअर घेतले आणि 300 रुपये प्रमाणे आपण 100 शेअर्स विकले तर आपल्याला ब्रोकरेज वजा जाता 9,996 रुपये आणि 28 पैसे एवढा फायदा उरतो. हे जे गणित आहे ते आपण एक्सेल मध्ये याची शीट करू शकतो आणि इथं जे टॅक्सेस आकारलेले आहेत त्याचे जे पर्सेंटेज आहे ते आपण भरून पूर्ण एक्सेल शीट तयार करून आपल्याला किती फायदा झाला किंवा किती तोटा झाला त्यासंबंधी माहिती आपण घेऊ शकतो. मित्रांनो, आतापर्यंत आपण शेअर मार्केट, त्यातील व्यवहार, त्यासंबंधी वापरात येणारे शब्द, सेगमेंट्स, ट्रेडिंगच्या पद्धती, ब्रोकर आणि ब्रोकरेज याविषयी तपशीलवार माहिती घेतली. आपण पहिला भाग इथेच संपूया. पुन्हा भेटूया दुसऱ्या भागात. पण तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब वरती क्लिक करण्यास विसरू नका. धन्यवाद.